तर आपण पाहतोय चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर हे झाड कोसळलं आणि यामध्ये 12 विद्यार्थी जखमी झालेले आहेत अशी माहिती सध्या समोर येते। आणि एक महत्त्वाची तसंच दुर्दैवी बातमी माहिती समोर येते। एका विद्यार्थिनीचा याच्यामध्ये मृत्यू झालाय असं समजतंय। बसमध्ये ही विद्यार्थिनी देखील होती, तिचा यामध्ये दुर्दैवीरित्या आता मृत्यू झालेला आहे। अत्यंत गंभीर आणि धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे। आपण पाहतोय राहुल शेवाळे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। शेवाळेजी, अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि दुर्दैवी म्हणावी अशी ही घटना घडलेली आहे। काय या संदर्भाची आपल्याकडे अधिकृत माहिती आहे? होय, अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे। मी त्या ठिकाणीच आहे, चेंबूरला 11 रोडला त्या ठिकाणी ते झाड पडलेलं आहे आणि त्यामुळे एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। साधारण 12 ते 15 मुलं त्यात होती आणि युनिव्हर्सिटी शाळेची ती स्कूल बस होती आणि शाळा सुटल्यानंतर ती मुलांना सोडण्याकरता प्रत्येक स्पॉटवर जात होती आणि त्या 11th रोडला त्या बिल्डिंगच्या एका मुलाला त्यांनी ड्रॉप केलं। जसा मुलगा तो ड्रॉप केला आणि तसंच ते झाड त्याच्यावर पडलं। ज्या मुलाला ड्रॉप केलं तो वाचला, पण आत बसमध्ये बसलेले मुलं त्यांच्यावर ते झाड पडलं पूर्ण आणि एका शाळकरी मुलीच्या अंगावर ते पडलं आणि बाकीची मुलं बाजूला होते। तर त्या सर्वांना आता बाहेर काढण्यात आलं, बाजूच्या बंगल्यामध्ये ठेवून त्यांना रेस्क्यू करून आता जैन हॉस्पिटल या ठिकाणी काही जणांना पाठवलेलं आहे। पण काही मुलं घाबरलेली आहेत आणि त्यांच्या पालकांना आता बोलवलं आहे आणि पालकांना बोलून प्रत्येक पालकांच्या कडे ते मुलांना सुपूर्द करत आहेत पोलीस आणि महानगरपालिका आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी। शेवाळेजी, कुठल्या हॉस्पिटलमध्ये या मुलांवर उपचार सुरू आहेत आणि इतर मुलांची प्रकृती कशी आहे? कुणाला काही जास्त जखमी कुणी झालंय का? त्या संदर्भात काही माहिती आहे? आता जैन एकाच मुलीचं त्या दुर्दैवी हे झालेलं आहे। बाकीची मुलं घाबरलेली आहेत खूप। तर त्यांना जे 4-5 मुलं आहेत त्यांना जैन हॉस्पिटलला नेलेले आहेत आणि बाकीच्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केलेले आहेत। शेवाळेजी, कुठल्या वॉर्डमध्ये हे सगळं नेमकं घडलंय? कारण अधिकाऱ्यांचा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं हलगर्जीपणा केला गेला का? मान्सून पूर्व कामं झाली नाहीत त्यामुळेच ही दुर्घटना घडली? हा वॉर्ड बेस वॉर्ड येतो। माझं वॉर्ड ऑफिसर सहाय्यक महानगरपालिका आयुक्त त्यांच्याशी पण बोलणं झालं, तर त्यांना मी ह्याच गोष्टींची विचारणा केली की पावसाळ्यापूर्वी सर्व झाडांचं ऑडिट केलं होतं का? तर त्यांनी सांगितलं केलं होतं, परंतु याच्यात संपूर्ण चौकशी झाली पाहिजे कारण वारंवार अशा घटना होतात आणि आज तर शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला। यापूर्वी पण गुलाब्याला कारवर झाड पडलं होतं आणि त्यावेळी पण मृत्यू झाला होता। तर अशी घटना भविष्यात होऊ नये याकरता महानगरपालिकेने काळजी घेतली पाहिजे आणि जे धोरणात्मक निर्णय घेतले होते त्याची अंमलबजावणी होते का नाही याची पण शहानिशा करायला पाहिजे। तर यात जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित स्वरूपात कारवाई केली पाहिजे। हे झाड धोकादायक आहे त्यामुळे स्थानिकांनी वारंवार तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असा देखील स्थानिकांचा काही तिथला आरोप आहे। म्हणून या संदर्भात मी आयुक्तांना हेच निवेदन करणार आहे की या सर्व गोष्टींची चौकशी करून स्थानिक असेल इतर सर्व गोष्टींचं ऑडिट केलंय की नाही, जे आपण निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी झाली का नाही, या सर्व गोष्टींची शहानिशा केली पाहिजे आणि त्यानंतरच कारवाई केली पाहिजे। आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत त्यामुळे आता अत्यंत तातडीने या संदर्भात कारवाई होणं देखील गरजेचं आहे। अत्यंत तातडीने, कारण पाऊस आता 4-5 दिवस चालू झालेला आहे। जर मुसळधार पाऊस चालू झाला आणि असंच झाडं पडण्याची घटनाक्रम घडला तर अजून मोठी हानी होऊ शकते। तर ती मोठी हानी होऊ नये याकरता महानगरपालिकेने आता काळजी घेतली पाहिजे। निश्चितच राहुल शेवाळेजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। मुंबईच्या महापौर रितू तावडे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। तावडेजी, या घटनेमध्ये 12 मुलं जखमी झालेत असं समजतंय आणि आता जी माहिती समोर आली आहे एका विद्यार्थिनीचा, एका शाळेतल्या मुलीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय, त्यामुळे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी अशी ही घटना आहे। नाही, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। मी सुद्धा निघाले आहे लोकेशन वरती, आता मी जाते त्या ठिकाणी पोहोचते आणि सगळी माहिती घेतली। मला वाटतं युनिव्हर्सल स्कूलची ती बस होती, 13 विद्यार्थ्यांना घेऊन ती व्हॅन जात होती रोड नंबर 11 वरून आणि ते पिंपळाचं भलं मोठं झाड अकस्मात त्या गाडीवरती पडलेलं आहे। 4 मला वाटतं विद्यार्थ्यांना लागले आहे किरकोळ, बाकीचा एक मुलगा मात्र गंभीर। आता बाकीची आता तुम्ही मी लोकेशन वरती गेल्यावरती मला कळेल, पण त्या ठिकाणी अग्निशमन दल असेल, पोलीस यंत्रणा असेल, मुंबई महानगरपालिका प्रशासन कर्मचारी ते सगळे तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत पूर्ण। पण तरी सुद्धा ही घटना अतिशय वाईट घडलेली आहे
आणि त्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी मी आता लोकेशनवरती जाते. ताई, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, स्थानिकांकडनं असा आरोप केला जातोय की मान्सून पूर्व कामामध्ये हलगर्जीपणा झाला का? महापालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्याकडनं झाडांची छटाई झाली नाही वेळेमध्ये? नाही, मी एमवेस्ट वॉर्डच्या वॉर्ड ऑफिसरशी आत्ताच पोहोचले त्यांच्याशी. त्यांच्याकडनं त्यांनी सांगितलं, मॅडम आम्ही पूर्ण वेळ 11व्या रोडच्या सगळ्या झाडांची आम्ही छाटणी केली होती, ट्री ट्रिमिंग केलेलं होतं, परंतु आता ही घटना अत्यंत वाईट घडलेली आहे. आता हे झाड जे आहे ते मुळासकट उन्मळून पडलेलं आहे त्याच्यावरती. त्याची माहिती मला आता जागेवरती गेल्यावरती कळेल की वस्तुस्थिती काय आहे. हे जे झाड आहे हे धोकादायक ठरू शकतं, त्या संदर्भात स्थानिकांनी निवेदन दिले गेले होते, मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही. जर असं असेल, स्थानिकांचं निवेदन असेल तरी पण या लोकांनी कारवाई केली नसेल तर निश्चितच आमच्याकडनं नक्कीच त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणार. जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांचं निलंबन होऊ शकतं. 100%. कारण की अशा गोष्टीला क्षमा नाही का, वारंवार मी माझ्या व्हिजिटमध्ये, मी माझ्या रिव्ह्यू मीटिंग मध्ये पण सांगत आले की पावसाळ्यापूर्वी जी झाडं इतक्या वर्षापासून आज आहेत, जवळपास 20, 25, 30 वर्षाची झाडं, त्याचं ऑडिट करा. ती ह्या पावसाळ्यामध्ये धोका देऊ शकतात का, त्याच्यावरती विचार करा, विनिमय करा, जाऊन बघा त्या झाडांचं संपूर्ण. तर ह्या सगळ्या गोष्टींचे निर्देश मी वारंवार माझ्या मीटिंग मध्ये मी माझ्या व्हिजिट मध्ये पण देत होते. आणि जर स्थानिकांनी अशा पद्धतीने पत्र दिले असतील त्या झाडाच्या विषयी, तरी दुर्लक्ष केलं असेल तर नक्कीच जबाबदारी त्या व्यक्तीवरती निश्चित केली जाईल, अधिकाऱ्यावर. पुन्हा आता पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही पुनराढावा घेणार आहात संपूर्ण परिस्थिती? आढावा घ्यावाच लागणार, मी घेतेच आहे. असं नाहीये की मी आता घेते, मी पावसाळ्याच्या पूर्वी पण घेतला, पावसात पण घेते आणि आजही घेते. माझा वारंवार आढावा जो आहे तो ह्या झाडांवरती असेल, नालेसफाईवरती असेल, जी बेनहोल्स वरती जी झाकणं असतात, लीड, जाळ्या, त्याच्यावरती पण मी सतत आढावा घेत असते. डिझास्टर मधून पण अर्ध्या तासाने मी पूर्ण पावसाचा आढावा घेते, मुंबईतल्या प्रत्येक गोष्टींचा आढावा मी घेत असते. त्यामुळे ह्या ज्या घटना, अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली आहे. आणि जर ही पत्र आढळलीत, मला जर मिळालीत आणि लोकांनी दिल्यानंतर पण हा जर अशा पद्धतीने हलगर्जीपणा केला असेल तर मग त्या गोष्टीला माफी नाही. ठीक आहे, धन्यवाद रितू तावडेजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि जे कोणी अधिकारी कर्मचारी मुंबई महापालिकेचे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल असं देखील आश्वासन त्यांनी आता झी24 तासशी बोलताना दिलेलं आहे. मात्र दुर्दैवानं एका विद्यार्थिनीचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. 12 ते 15 मुलं या बसमधनं प्रवास करत होती. एका मुलाला त्याच्या घरी ड्रॉप केल्यानंतर ही बस निघणार तितक्यामध्येच ते झाड आहे ते बसवर उन्मळून पडलेलं आहे. अक्षरशः ते झाड कोसळलंय आणि या बसचा पूर्णतः चेंदामेंदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या बसचं झालेलं नुकसान त्यावरून अंदाज येतो की हा भीषण अशा स्वरूपाचा अपघात एक प्रकारे झालेला आहे. एका विद्यार्थिनीचा दुर्दैवीरित्या यामध्ये मृत्यू झालेला आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे ह्या देखील थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचत आहेत. बचाव कार्य सुरू आहे, मात्र दुर्दैवानं एका चिमुकलीचा यामध्ये जीव गेलेला आहे. त्यामुळं आता याला जबाबदार कोण हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मान्सूनपूर्वक जी कामं असतात त्यामध्ये हलगर्जीपणा झाला का असा देखील सवाल उपस्थित होतो. 12 नंबर रोड है और यहाँ पर एक पेड़ गिरा. तर 12 ते 15 विद्यार्थी यामध्ये प्रवास करत होते. त्यामध्ये 12 जण जखमी झालेत, 12 मुलं जखमी झालेत अशी माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंबूरमध्ये ही दुर्दैवी आणि अत्यंत गंभीर अशी घटना घडलेली आहे.